तर एकनाथ शिंदेंच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य असल्याचं विकास गोगावले यांनी म्हटलेलं आहे। पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता, वरिष्ठांचा निर्णय मला मान्य आहे असं विकास गोगावले यांनी म्हटलेलं आहे। धमक होती तर स्वतः फॉर्म भरायला हवा होता असा टोला यावर महेंद्र दळवी यांनी लगावलाय। काही गोष्टी बालिश बुद्धीनं बोलणं अशोभनीय नाही असं दळवींनी म्हटलंय। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील इच्छुक होते। नाही, माघार वगैरे असं कोण बोललं? जर विकास गोगावलेंनी फॉर्म भरला असता तर त्याला माघार बोलतात। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची, सर्व कोकणातले आमदार, माजी मंत्री, माजी खासदार यांच्या सर्वांची इच्छा होती की ही निवडणूक शिवसेनेच्या वतीने मी लढावी, परंतु आदरणीय पक्षाचे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे मी एक कार्यकर्ता आहे। आणि ठीक आहे, निवडणूक आज आहे, उद्या नाही, आज परवा आहे, परंतु आपल्या नेत्याचा आदेश मानणं हे सर्वात मोठं एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते। नाही, आता विचारांची प्रगल्भता हे त्याचा अर्थ असं मी नक्की सांगेल। काही गोष्ट बालिश बुद्धीने वक्तव्य करणं हे का शोभनीय नक्की नाही आहे। आम्ही जो फॉर्म भरला ती बंडखोरी नाही, तर पक्षाचा अभिमान आहे, कोकणाच्या जनतेचा सन्मान केला आहे। मग तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे होता। जर तुमच्यामध्ये एवढी धमक होती तर फॉर्म भरायला पाहिजे होता। आपण नुसतं बोलून दाखवता आणि स्वार्थापोटी तह करणं हे आमच्या रक्तात नाही। आम्ही असेल ते ॲज इट इज